अरे, अजून तुझा चॉकलेट खाऊन झाला नाही का? नाही अप्पू दादा. मी माझं चॉकलेट पहिले संपायला नाही पाहिजे होतं. किट्टूंनी, तू मला तुझं अर्ध चॉकलेट देतोस का? नाही, मी नाही देणार. जर तू मला तुझं अर्ध चॉकलेट दिलंस तर मी तुझ्यासाठी पिकलेले पेरू तोडेन. तू माझ्यासाठी पेरू कुठून आणशील? तू खोटं बोलतोयस दादा. मोठ्यांनी कधीच खोटं बोलायचं नसतं. मी खोटं नाही बोलत आहे किट्टू, खरं सांगतोय अगदी. नाही, माझा विश्वास नाहीये. ठीक आहे, चल मग माझ्यासोबत. ते बघ किट्टू, तिकडे किती सारे पेरू आहेत झाडावर. वा वा दादा, किती सारे पेरू. चल ना दादा, आपण काही पेरू तोडू. का नाही? आपण तुला पाहिजे तेवढे तोडू, पण अर्ध चॉकलेट दे. तिकडे बघ किट्टू, पोपट. पेरूच्या झाडावर पोपट. वा दादा, खरंच किती सुंदर पोपट आहे. वा वा, चल ना आपण जाऊन त्याला पकडूया. ते बघ किट्टू, पोपट नारळाच्या झाडावर गेला. मला तो हवा. चल मग, झाडावर चढणाऱ्या कनरन काकांना जाऊन बोलवू. चल. काय झालं पोरांनो? तुम्ही आमच्यासाठी पोपटाला पकडू शकता का? एक पोपट? ओ, पण तुमच्यासाठी मी कुठून पकडून आणावा बरं एक पोपट? तो तिकडे आहे पोपट. तुम्ही आमच्या सोबत चलता का? बरं, मी येतो. पण आपल्याला जायचं कुठे आहे? कारण्णा काकांसोबत किट्टूंनी आणि अप्पूंनी पेरूच्या झाडाच्या दिशेने निघाले. तेव्हा किट्टूंनी वाळलेल्या नारळाच्या दिशेने आपलं बोट दाखवत म्हणाला, तो पोपट त्या झाडावरती आहे. हे घ्या तुमचा हा पोपट. तुमच्याकडे याच्यासाठी पिंजरा आहे का? हो, आमच्याकडे पिंजरा आहे. आमच्याकडे मांजरीचा पिंजरा आहे. पोपट मिळाला हिरवा हिरवा पोपट मिळाला. पोपट मिळाला हिरवा हिरवा पोपट मिळाला. दूध देणी आला, फळ देणी आला. पोपट मिळाला हिरवा हिरवा पोपट मिळाला. हे बघ पोपटा, हे बघ, आम्ही तुझ्यासाठी काय काय आणलंय. हे बघ दादा, हा पोपट किती जास्त खुश आहे. त्याला बहुतेक हा पिंजरा आवडला असावा. हो ना, खरंच हा पोपट किती खुश दिसतोय. हे सगळं काही एक बदमाश मांजर बघत होती. आणि जसे अप्पूंनी आणि किट्टूंनी तिथून निघून गेले, ती मांजर त्या पोपटाजवळ आली आणि तो पोपट त्या मांजरीला पाहून घाबरून गेला. घाबरू नको. मी तर फक्त बघायला आली होती की माझ्या पिंजऱ्यात कोण आलंय. मित्रा, तू माझी मदत करशील का? कसली मदत पाहिजे? मला बाहेर काढू शकतोस का? तू इथून तशीच बाहेर जाऊ शकते. मी तर नेहमी एकटीच बाहेर पडायची. अरे मित्रा, त्या मुलांनी मला पिंजऱ्यामध्ये बंद केलंय. मी स्वतः बाहेर नाही येऊ शकत. हो, असं झालं. खूप चुकीचं झालं. बिचारा, मी तुला मदत नाही करू शकत. मला कुलूप तोडता नाही येत. अरे मित्रा, मला आकाशात उंच भरारी घेत उडायचंय. मी एक निष्पाप जीव आहे रे. मला शेतामधलं धान्य खायची इच्छा आहे. पिकलेले पेरू खायचे आहेत. माझं स्वतःचं घर बनवून राहायचंय. माझे पंख पसरवून मी परत कसं उडणार? मी हे जग परत कसं बघणार? मला आता
अच्छा बरं, मी तुला एक युक्ती सांगते, पण तुला खूप लक्ष देऊन ऍक्टिंग करावी लागेल आणि त्याकरता तुला 2 दिवस उपाशी पण राहावे लागेल. करशील? ठीक आहे, इथून बाहेर निघण्याकरता मी काहीही करायला तयार आहे. या क्षणापासून तुला काहीच खायचं नाहीये आणि कुठलाही आवाज नाही करायचा आहे. असं म्हणून कुरुंबी मांजर तिथून निघून गेली. पुढच्या दिवशी सकाळी जेव्हा अप्पूंनी आणि किट्टूंनी तिकडे आले तेव्हा त्यांनी पाहिलं की तो पोपट शांतपणे तिकडे बसला होता. त्यानं रात्री दिलेलं फळ सुद्धा खाल्लं नव्हतं. काय झालं रे, तुला भूक नाही लागली का? की तुला दिलेलं अन्न आवडलं नाही? ठीक आहे, दुसरं देतो. अप्पू दादा, हा पोपट काही खात का नाहीये? नाही रे किट्टू, त्याला बरं नसेल कदाचित. पिंजरा उघडून दे दादा. अरे किट्टू, आपला पोपट. पोपटाला उंच आकाशात उडताना पाहून अप्पूंनी आणि किट्टूंनी आश्चर्यचकित झाले. किट्टूंनी रडायला लागला. अप्पूंनी किट्टूंनीला समजावत म्हणाला, अरे, आपला पोपट तर उडून गेला. अरे अरे जाऊ दे रे किट्टू, तो बाहेर कदाचित जास्त खुश राहत असेल. जाऊ दे त्याला. घरात आहे झुई मुई पोपट, गाणं गातो दूध पितो पोपट, कपडे शिवते छान माझी आई, सुपात बसून दाणे खातो पोपट. घरात आहे झुई मुई पोपट, गाणं गातो दूध पितो पोपट. आ आ आ बाजारातून येताना माझे बाबा आणतात छोटी छोटी गोड केळी पोपटासाठी. ओ ओ आ आ बाजारातून येताना माझे बाबा आणतात छोटी छोटी गोड केळी पोपटासाठी. लाल लाल चोचीने खातो पोपट, घरात आहे झुई मुई पोपट, गाणं गातो दूध पितो पोपट, कपडे छान शिवते माझी आई, सुपात बसून दाणे खातो पोपट. घरात आहे झुई मुई पोपट, गाणं गातो दूध पितो पोपट. खूप दिवसांपूर्वी नदीच्या जवळ एका झाडावर 2 मित्र बसले होते, पोपट आणि खार. काय झालं मित्रा, आज तू जेवायला नाही गेलास? सगळं ठीक आहे ना? हो हो, आम्ही तिकडेच जातो आहोत. तिकडे बगीचात केळ्याच्या फुलांमधून छान मध मिळतं मित्रा. इथे मी तुम्हाला ते सांगायला आलो आहे. हा ठीक आहे, तर आज मी तुझ्यासोबत जेवण करेल. चला, चलायचं? तेव्हा त्यांनी पाहिलं की एक मुंगी पाण्यात बुडून मरते आहे. हे बघून पोपटाला राहवलं नाही आणि पोपट झाडावरून उडून मुंगीजवळ गेला. बुडणाऱ्या मुंगीला बघून पोपटाला त्याची खूप दया आली.
त्यांनी लगेच जवळच्या एका झाडाचं पान तोडून मुंगीजवळ टाकून दिलं आणि ती मुंगी त्या पानाच्या मदतीने वाचली. नंतर पोपटाने त्या पानाला चोचीत पकडून तीरावर आणून ठेवलं. प्रिय पोपटा, जर तू वेळेत नसता आलास तर मी या नदीत बुडून मेलो असतो. तुझा जीव वाचवू शकलो म्हणून मी भाग्यवान आहे. काय? तू भाग्यवान आहेस? हो, म्हणून मी तुला वाचवायला यशस्वी राहिलो. एक जीव वाचवण्यात यशस्वी होणं हे माझं सौभाग्य आहे. अरे मुंगी, तू आज पाण्यात कशी काय पडलीस? मी तटाच्या तिकडे एका झाडावर होतो. तिथे मी मध आणायला गेलो. त्यात माझा पाय घसरला आणि मी खाली पाण्यात पडलो. जर तू झाडावर निष्काळजीपणे चालशील तर असंच होईल ना? तसंही पोपटाने येऊन तुला योग्य वेळी वाचवलं, नाहीतर तू नदीत वाहून समुद्रात गेली असतीस. प्रिय पोपटा, मी तुझा खूप आभारी आहे. याच्या बदल्यात मी तुझी मदत करू इच्छितो. काय तू मला मदत करू देशील? तू काय मदत करशील त्याची? तू तर स्वतः उडू पण शकत नाही आणि आकाशात उडणाऱ्या पोपटाची मदत करशील? मोठ्या मोठ्या गोष्टी करणारी छोटीशी मुंगी आली मोठी पोपटाची मदत करणारी? अरे शांत व्हा, अशी कुणाची टर नसते उडवायची. छोटी मुंगी, आता आपण चांगले मित्र राहू. हे म्हणून पोपट उडून गेला आणि खार सुद्धा जवळच्या झाडावर चढून गेली. एक दिवस शिकारी शिकार शोधायला तिथे आला आणि चारी बाजूला शिकारी शिकार शोधत होता. तेव्हा त्याला झाडावर पोपट बसलेला दिसला आणि तो खूप खुश झाला. तेव्हा मुंगी स्वतःसाठी जेवण जमा करत होती. तितक्यात तिने पाहिलं की एक शिकारी कुणावर तरी निशाणा लावतोय. अरे बापरे, हा शिकारी तर बिचाऱ्या पोपटावर निशाणा लावून बसलेला आहे. मला त्याला वाचवायचा मार्ग शोधावा लागेल. त्याला वाचवायला मुंगी शिकाऱ्याजवळ गेली आणि त्याच्या पायाला जोरात चावायला लागली. अरे वा, मज्जा आली. मी पोपटाला वाचवलं. छोटीशी मुंगी, तू मला माफ करशील ना? त्या दिवशी मी तुझी टर उडवली. मला तुझी माफी मागायची आहे. काही नाही मित्रा, या जगात प्रत्येक जीवाचं आपलं काम असतं. कुणीही लहान मोठं नसतं. आहा, तुम्हा तिघांनी सकाळपासूनच खेळणं सुरू केलंय. ती जी मोठी मुलगी तुम्हाला दिसतेय तिचं नाव आहे मीनू आणि जी छोटी दिसते आहे तिचं नाव आहे पुन्नू. तुम्हाला माहितीये जो चारी बाजूंनी फिरून त्यांच्यासोबत खेळतोय तो कोण आहे? तो आहे कुंची पोपट. एकदा का मीनूचे आई बाबा सकाळी लांब शेतात काम करायला जातात, तेव्हा मीनू, पुन्नू आणि त्यांचा कुंजी पोपट आजीची काळजी घेत असतात. मिठू, ये ये. मिठू, ये ये. पन्नू, मिन्नू, खूप झालं खेळणं. चला जेवून घेऊया. आम्ही आत्ता येतो आजी. मिठूला भूक नाही लागली का? आजी, त्याने आत्ताच दाणे खाल्ले.
जेव्हा कुंजी पोपट हा फांदीवर बसला होता तेव्हा दूर आकाशात त्यांनी चेंबन गरुडला फिरताना पाहिलं. आकाशात उंच उंच उडत असलेल्या चेंबन गरुडनी जेव्हा खालच्या फांदीवर उडी मारली तेव्हा कुंजी पोपटनी त्याला हेवा वाटल्यासारखं पाहिलं. चेंबा, तू पण पक्षी आहे आणि मी पण. तू ढगांवरती खूप उंच उडू शकतो, पहाडांवरती घरटं बांधू शकतो, पण मी तुझ्यासारखा उंच ढगांवर नाही उडू शकत. माझ्या प्रिय कुंजी पोपटा, देवानी सगळ्यांना प्रतिभा दिली आहे. आपल्याला फक्त त्याला शोधायला हवं. जरी चेंबन त्याला सांत्वना देण्यासाठी बोलला तरी कुंजी पोपट काही विशेष खुश नव्हता. आजी 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 काय झालं तुला? ओ, काहीतरी घात झाला दिसतोय. पोन्नू आणि मिन्नू का बरं रडतायत? मला आज जाऊन एकदा बघायला हवं. अरे, आजी जमिनीवर पडली. आजी आजी काय झालं? आजी 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 आजी. अरे, आजी उत्तर का नाही देते? हा, मी एक काम करतो. शेतात जाऊन जे काही झालं ते सगळं आई बाबांना सांगतो. हे बघ, तो आपला कुंजी पोपट तर नाही. आजी 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 आजी. हा तर आजी आजी म्हणतोय. घरावर काही संकट तर आलं नसेल? बरोबर, लवकर चला. ठीक आहे, लवकर चलूया. बरं झालं तुम्ही लवकर येऊन मला औषध दिलत, नाहीतर माझा जीव गेला असता. पण मला बरं नाही आहे हे तुम्हाला कसं कळलं? ही तर आपल्या कुंजी पोपटाची हुशारी होती. यांनी आमच्या कामाच्या ठिकाणी येऊन आम्हाला सांगितलं की आजीची तब्येत खराब आहे. आणि अशा प्रकारे सगळ्यांना आमचा कुंजी पोपट अजून जास्त आवडायला लागला. चेंबन गरुडनी हे सगळं ऐकून पोपटला म्हणाला, कुंजी पोपटा, तेच तर मी सांगत होतो. मनुष्य, पशु, पक्षी, देवानी सगळ्यांना प्रतिभेचं वरदान दिलेलं आहे. मी सगळ्यात उंच उडू शकतो, पण तुमची पोपटांची प्रजातीच मनुष्यांनी म्हटलेले शब्द परत तसेच्या तसे वापस म्हणून दाखवू शकतात. आज तुझ्या प्रतिभेनेच तर आजीचा जीव वाचला. आपण उंच शिखरांवर पोचू शकतो जर आपल्याला आपली प्रतिभा समजली आणि जेव्हा गरज असेल तेव्हा आपण त्याला वापरू शकतो. चेंबा, तुला माहितीये तू किती हुशार आहेस. तू मला हे सगळं समजवतो